बायको पळाली जा देवळात, दुखण्यातून उठला जा नवस घेऊन देवळात. अशा रीतीने देवळात हजारो भानगडी चालत असत. बऱ्यासाठी देऊळ आणि वाईटासाठी ही देऊळच असा प्रकार होता. राजाच्या राज्याभिषेकापासून तो नाठाळ नवतीच्या नाऱ्यांचे नाळ्यावर नकळत नापत्ता करण्यापर्यंत सगळ्या भानगडी देवळातच होऊ लागल्या. आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानात इसवी सनाचा उदय होईपर्यंत धार्मिक क्षेत्रात नवजीर्ण मतांचे अनेक झगडे झाले व विचार क्रांतीची वादळे अखंड चालू होती. आपमतलेबी भिक्षुकशाहीने नवमतवादाच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूच ठेवला होता. ब्राह्मणांची भिक्षुकशाही एवढ्याचसाठी भूतलावर अवतरली आहे असे वाटत होते. सापडेल त्या पशुचा यज्ञ, सोमरस प्राशन, गोमांस भक्षण येथपासून ऋग्वेदी आर्यांच्या आचार विचारात क्रांती होत होती. बुद्धोत्तर काळी बहुतेक हिंदू समाज अहिंसा परमो धर्म वाला निवृत्त मास बनला होता. धर्म आणि ईश्वर विषयक कल्पनाही पार उलट्या झालेल्या होत्या. परंतु स्थूल मानाने इसवी सनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकापर्यंत हिंदू जनात व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती. जीर्णमतवादी व आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून भटी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात महाभारत, रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. पण त्या काळच्या कोणत्याही वाङ्मयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत. नाही म्हणायला बौद्धधर्मी अशोक सम्राटाच्या आमदनीपासून बौद्ध भिक्षूंच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघ, मंदिरेही अस्तित्वात आलेली होती. पुढे पुढे या संघ मंदिरात महात्मा बुद्धाच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजा अर्चा बौद्धांच्या हिनयान पंथाने सुरू केल्या. हिंदुस्थानात देवदेवळांचा उगम शोधितच गेले तर तो या बौद्ध विहारातच बिनचूक सापडतो. नंतर इसवी सनाच्या 7 ते 8व्या शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनी शुद्धी करून संघटनात सामील करून घेतलेल्या सिथियनांच्या उर्फ राजपुतांच्या पाठबळाने बौद्धांच्या भयंकर कत्ली करविल्या. त्यांच्या विहारांची नासधूस केली. उरल्या सुरल्या बौद्धांना देशधडीला लावले. लक्षावधी लोकांना मसनवटीत पार धुडकावले. या दुर्दैवी लोकांच्या नशिबाची माणुसकीही हिरावून घेण्यात आली. अशा रीतीने हिंदुस्थानात हिंदू समाजात अगदी पहिल्यानेच ठिकठिकाणच्या बौद्ध विहारातल्या पवित्र वस्तूंचा आणि बौद्ध मूर्तीचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या. कित्येक ठिकाणी तर बुद्धाच्या मूर्तींनाच थोडा बहुत फरक करून त्यांना शंकर मूर्तीचा बाप्तिसा दिला. अशा रीतीने बौद्ध विहारांचे रूपांतर शंकराच्या देवळात झाले. जोपर्यंत चिलीमच नव्हती तोपर्यंत गाज्यांची जरूर कोणालाच नव्हती. देवळाच्या चिलमी निघाल्यावर निरनिराळ्या देवांचा गाजा पिकवायला हिंदूच्या तरण कल्पनेला कसला आयास. शंकराची देवळे निघतात न निघतात तोच गणपती सोंड हलवीत, मारुती गदा छेडीत, बंसीधर कृष्ण मुरली मिरवीत, एकामागून एक हजर. समाज बहिष्कृत पडल्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या लक्षावधी लोकांनीही आपल्या जीवाच्या समर्थनात मसोबा, खैसोबा, चेंडोबा असे अनेक ओबा देव साध्या दगडांना शेंदूर फासडून निर्माण केले. आद्य शंकराचार्यांनी रक्तपाताच्या अत्याचारी पुण्याईवर पुनरुज्जीवित केलेली भिक्षुकशाही जशी थरारू लागली तसतशी जातीभेदाची आणि देवळांची पैदास डुकरणीच्या अवलादीला बरे म्हणू लागली. हिंदूच्या देवळांची उत्पत्ती ही अशी झालेली आहे. शंकराचार्यांनी ब्राह्मणी धर्माच्या पुरस्कारासाठी बौद्ध धर्माचा नायनाट केला. त्यातल्या सुडाची नागी इतकी भयंकर जनी व खुणशी होती की चालू घटकेपर्यंत बौद्ध धर्माचा दिवसा ढवळ्या अपमान व उपहास करीत आहे. हिंदू जनांच्या मनात बौद्ध द्वेषांची पेरलेली भिक्षुकशाही विष आज कसे थैमान घालीत असते हे वाटेल त्या बौद्ध लेण्यात पाहून घ्यावे. वास्तविक या विहारात किंवा लेण्यात आम्हाला बुद्धांचे, बौद्ध भिक्षू अहिंसा परमो धर्मचे तत्वचिंतन आणि भूतया
आणि भूतदया, क्षमा, शांती या सात्विक गुणांचा परिपोष व प्रसार करीत असत. शंकराचार्याचा भिक्षुकी हात या विहारावरून फिरताच त्यांची खाडकन स्मशाने बनली. ते गरीब जनसेवक बौद्ध भिक्षू रसातळाला गेले. त्यांचा अहिंसा वाद हवेत मिसळला. ताबडतोब प्रत्येक लेण्यात एकाकी उग्र देवाची अगर देवीची देवळी उगवली आणि त्यांना कोंबड्या बकऱ्यांचा कंदुऱ्यांनी संतुष्ट करणाऱ्या भक्त जनांच्या टोळ्या लाखांनी मोजण्या इतक्या फुलल्या. यावेळी 18 पुराणांचीही भटी पैदास झालेली असल्यामुळे हिंदू समाजातल्या व्यक्तिमात्राची नातीगोती जरी जातीभेदाच्या घरंटात वस्त्रगाळ भरडली गेली होती, तरी देवांच्या आणि देवींच्या गोतावळ्याची जाळी सताड मोकाट सुटलेली होती.